भाविक हो, विश्वामित्र ऋषी हे पूर्वी राजा विश्वरथ या नावाने राज्य करत होते. त्यांनी कठोर तप करून ब्रह्मर्षी होण्याचा संकल्प केला. त्यांच्या या प्रदीर्घ तपश्चर्येदरम्यान त्यांना दैवी प्रकाशाने गायत्री मंत्राचे दर्शन झाले. गायत्री या शब्दाचा अर्थ गायन अर्थात जप करणाऱ्याचे रक्षण करणारी देवता. विश्वामित्र ऋषींना जाणवले की हा मंत्र सर्व जीवांना बुद्धीचा प्रकाश, सत्याचे ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी हा मंत्र जगाला दिला. गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील एक शक्तिशाली मंत्र मानला जातो. हा सूर्य देवतेची प्रार्थना करणारा मंत्र आहे. त्याचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊ. ओम भूर्भुवस्वः अर्थात हे ईश्वर, ज्याचे तेज पृथ्वी लोक, अंतरिक्ष लोक आणि स्वर्ग लोक या तिन्ही स्तरावर व्यापलेले आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि अर्थात त्या सर्वश्रेष्ठ, पूजनीय, तेजोमय, शुद्ध स्वरूप परमेश्वराचे अर्थात सूर्य देवतेचे ध्यान करतो. धियो यो न प्रचोदयात अर्थात तो परमेश्वर आमच्या बुद्धीला सत्कर्मासाठी प्रेरणा देत राहो. श्रोते हो, आध्यात्मिक भावार्थानंतर आता आपण गायत्री मंत्राचे वैज्ञानिक महत्त्व पाहू. गायत्री मंत्राचा उच्चार हा केवळ धार्मिक कृती नाही, तर तो वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा अत्यंत परिणामकारक ध्वनी अनुभव आहे. मंत्रातील प्रत्येक अक्षराचा विशिष्ट ध्वनी आणि कंपने म्हणजेच फ्रिक्वेन्सी आहेत. जेव्हा आपण ओम भूर्भुवस्वः असे म्हणतो, तेव्हा आपला श्वास, स्वरयंत्र आणि मेंदू यावर संतुलित कंपनांचा प्रभाव पडतो. या कंपनांमुळे मन, शरीरातील ताण कमी होतो आणि मेंदूमध्ये अल्फा वेव्हज निर्माण होतात, ज्यामुळे मानसिक शांतता वाढते. सविता म्हणजे सूर्य. सूर्य हा ऊर्जेचा आणि जीवनाचा स्रोत आहे आणि सकाळच्या सूर्यप्रकाशात गायत्री मंत्र म्हटल्याने व्हिटॅमिन डी, सेरोटोनिन आणि मेलाटोनिन बॅलन्स यावर सकारात्मक परिणाम होतो. मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स भागात शांती आणि स्थैर्य निर्माण होते. सूर्योदयाच्या वेळी मंत्र पठण केल्याने शरीर आणि मन दोन्ही ऊर्जावान आणि सकारात्मक राहतात. या मंत्राचा रोज उच्चार केल्याने एकाग्रता, आत्मविश्वास, स्मरणशक्ती आणि भावनिक स्थैर्य वाढते. म्हणून तर गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो. चला तर मंडळी, आपण सर्वजण एक सुरात गायत्री मंत्राचे पठण करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.